समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पलूस तालुक्यातील कुंडलगावच्या हद्दीतील डोंगर परिसराभोवती उभारण्यात येत असलेल्या संरक्षण जाळीचे काम ठेकेदारांकडून अपूर्ण ठेवण्यात आले असल्याने ते तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस कडेगावच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत देवराष्ट्र येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या वन विभागातील वनक्षेत्रपाल बालाजी चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. या परिसरात हरिण, काळवीट, सांबर, रानडुक्कर, साळींदर आदी वन्यजीव मोठ्या प्रमाणात आढळतात. मात्र अभयारण्यात सदरचे प्राणी असतानाही संरक्षण जाळीचे काम ठेकेदाराकडून प्रलंबित ठेवण्यात आले आहे. जाळीचे काम अपूर्ण असल्यामुळे मोकाट श्वान अभयारण्यात प्रवेश करून वन्यजीवांवर मोठ्या प्रमाणात हल्ले करत असून अनेक वन्यजीव मृत्युमुखी पडत असल्याचे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. तसेच संरक्षण जाळी अपूर्ण असल्याने काही वन्य प्राणी बाहेर पडून शेतकऱ्यांच्या पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाने या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन संरक्षण जाळीचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली असून सदरचे काम लवकर पूर्ण न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना पलूस कडेगावच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा पलूस तालुका अध्यक्ष विशाल पाटील पवार यांनी दिला. यावेळी अविनाश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष सतीश येताळ, कडेगाव तालुका उपाध्यक्ष दिलीप निकम, पलूस तालुका उपाध्यक्ष अतुल तातुकडे, सचिव अनिल माने, शाखाध्यक्ष तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.